याचा अर्थ एकच आहे की आज हे जे मोदींचा सगळं कारभार चाललेला आहे या देशाच्या लोकशाहीला संकटात नेणार आहे. आणि ही देशाची लोकशाही संकटात आली तर सामान्य माणसाचे अधिकार जातील, उद्ध्वस्त होतील. आणि म्हणून दोन गोष्टीच्यासाठी काय वाटेल ते झालं ते आपल्याला जागृत राहावं लागेल. आणि ते म्हणजे मूलभूत लोकशाहीचं स्वातंत्र्य आणि या देशाची घटना हिचं संरक्षण करणं हे तुमचं माझं सगळ्यांचं काम आहे. आणि ते करण्याच्यासाठी आता निवडणुका आल्या, त्या निवडणुकीमध्ये आपल्याला एकत्र राहून विचार करावा लागेल. आज लहान असताना आम्ही एकत्र बसून प्रयत्न केले. मी स्वतः उद्धव ठाकरे आणि काँग्रेस पक्ष आणि काही मित्र पक्ष आम्ही घेऊन एक महाविकास आघाडीची स्थापना केली. कालच आमची बैठक झाली. याच्या आठवड्यामध्ये आम्ही सगळ्या उमेदवारांची निवड आणि या गोष्टी कायम करू, एकत्र राहून लोकांना पर्याय देऊ. माझी तुला सगळ्यांना विनंती आहे की आम्हा सगळ्यांच्या वतीनं महाराष्ट्र विकास आघाडीचे जे कोणी उमेदवार असतील त्यांच्या पाठीशी तुझी शक्ती उभं करणं ही जबाबदारी तुला सगळ्यांची. आजकाल बापनासाहेब सांगत होते की इथल्या काही लोकांनी आमदारांनी आजच्या मिटिंगला तुम्ही येऊ नये यासाठी सुद्धा काही दमदाटी केली, आणखी कोणाला टीका केली म्हणून त्यांनाही फोन करण्यात आला. त्याची गमतीची गोष्ट आहे. लोकशाहीमध्ये एखादी गोष्ट चुकली नेत्याची तर टीका करायची नाही, जाहीर बोलायचं नाही. आणि तसं बोललं तर त्यांनी दमदाटी, इथे आमदारांनी तशा प्रकारची दमदाटी झाली. मला त्यांनी सांगायचे, बाबा रे तू आमदार कोणावर झाला, तुझ्या सभेला इथं कोण आलं होतं, त्यावेळेचा पक्षाचा तुझा अध्यक्ष कोण होता, फॉर्म भरायला खून चिन्ह यासाठी नेत्याची सही जाते, ती सही माझी आहे. आणि माझ्या सहीने तुम्ही त्या ठिकाणी दिलं आणि तुम्ही आज त्याच पक्षाच्या त्याच विचाराच्या कार्यकर्त्यांनी जे तुम्हाला निवडून आणण्याच्यासाठी रावले, घाम घाला, आज त्यांना तुम्ही दमदाटी करता. माझी विनंती आहे, एकदा दमदाटी दिली तर वास, पुन्हा असं काही केलं तर शरद पवार म्हणतात त्यांना ते त्यासाठी तुम्ही त्याची काळजी करू नका. मी या रस्त्याने कधी जात नाही, पण या रस्त्याने जाण्याची स्थिती कुणी निर्माण केली तर सोडत नाही. आज तुम्ही लोकांनी या ठिकाणी आम्हाला सगळ्यांना आग्रहानं बोलवलं, तुमच्याशी बोलायची संवाद साधायची संधी दिली, त्याबद्दल आपल्या सगळ्यांचा मी आमच्या कणापासून आभारी आहे. हे जे आमचे 3 पक्ष आहेत, तिघांच्या ज्या खुणा आहेत, ज्याचा उमेदवार येईल त्याचा विचार करा. एक खून शिवसेनेची मशाल आहे, राष्ट्रवादीची खून तुतारीधारक माणूस आहे आणि काँग्रेसचे खून पंजा आहे. या तिन्हीपैकी ज्याचा उमेदवारीचा असेल त्याच्या पाठीशी शक्ती उभी करा, एवढंच सांगतो. माझे 2 शब्द सांगतो.